Hi guys, ladies and gentlemen, boys and girls, how are you? इंडिया 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 अखेर आपण वर्ल्ड कप जिंकलो. हे असं होणार होतं असं वाटत होतंच, पण त्याच्यावरती आता शिक्कामोर्तब झालं. आजचा जो अंतिम सामना झाला कालचा, तो भारत आणि साऊथ आफ्रिका या दोन अनबिटन टीम्समध्ये होता. हे जेवढं खरं आहे तेवढंच हे दोन्ही संघ सेमीफायनल आणि फायनलमध्ये चोक करतात असं आत्तापर्यंतचा इतिहास सांगतो. त्यामुळे गोड बाजी मारून जाणार हे तसं मिस्ट्रीच होती. नाणेफेक झाली, रोहितने नाणेफेक जिंकली. पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला, तो निर्णय योग्यच होता. पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर रोहित आणि विराट कोहली या जोडीने एकदम जबरदस्त सुरुवात केली होती. विराटनी तर एका ओव्हरमध्ये त्यांचा जो प्रमुख आपल्याला त्रास देईल तो गोलंदाज यान्सेन 3 चौकार मारले त्या ओव्हरला. आणि बघता बघता आपला धावफलक 23 धावांपर्यंत पोहोचला. तेव्हा असं वाटलं की आता पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या सामन्यासारखे आपण 200 रन वगैरे मारणार. पण ह्यांनी ओळखलं, मार्क्रमसुद्धा चांगला कॅप्टन आहे बरं का, काय वादच नाही त्याच्यामध्ये. मार्क्रमने ओळखलं की ही जी पिच आहे, हे विकेट स्पिनर्सचं विकेट आहे. त्यांनी दुसऱ्याच ओव्हरला किशन महाराजच्या हातात चेंडू दिला आणि किशन महाराजने आपलं काम केलं. किशन महाराजने रोहित कमनशिबी का, त्याचा खरं सुंदर शॉट होता, पण ते वाऱ्याच्या ह्याच्यामध्ये तो जो शॉट होता तो कॅचमध्ये कन्वर्ट झाला आणि रोहित स्वस्तात बाद झाला. पुन्हा एकदा सलामीचं जे आपल्या जोडीला अपयश आलं, पण यावेळेला ते जे अपयश होतं ते विराटचं नव्हतं तर रोहितचं होतं. म्हणजे विराट आणि रोहित दोन्हीकडून ते दणादण फटकेबाजी करत होते. रोहितची विकेट गेल्यानंतर विराट थोडासा शांत झाला. मग पंत आला वन डाऊनला. पंतसुद्धा एक रॅश फटका नाही म्हणता येणार. या 2020ला आपली रणनीतीच अशी आहे की आल्यापासून मारायला सुरुवात करायची. तर ह्याच्यामध्ये त्याच ओव्हरमध्ये ह्याला आऊट झाला. किशन महाराजला पंतनी विकेट फेकली, 0वर आऊट झाला. पुन्हा सूर्यकुमार पण या सामन्यामध्ये फलंदाजीत काय फारसं करू शकला नाही. 3 धावांवर तोही बाद झाला. तेव्हा 3 आऊट 34 असा केविलवाणा आपला धावफलक दिसत होता. आणि पॉवर प्लेमध्ये भारत 3 बाद 45. तेव्हा आता काय आपण मोठं टार्गेट सेट करत नाही असं वाटत होतं. पण रोहित इज अ क्लास ॲक्ट, काय वादच नाही. जब मामले बडे होते वहाँ विराट खडे होते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आणि मागच्या एका ह्याच्या वेळेला ह्याच्यामध्ये सामन्यानंतरच्या ह्याच्यामध्ये रोहित शर्मा असं म्हणाला होता की बहुतेक त्यांनी आपली जी खास इनिंग आहे ती अंतिम सामन्यासाठी राखून ठेवली असावी. आणि खरंच तसंच झालं. विराटने आपली जी खास इनिंग आहे ती अंतिम सामन्यासाठी राखून ठेवली होती. 3 विकेट झटपट बाद झाल्यानंतर विराट सांभाळून खेळला. त्यांनी ओळखलं की आता वेडेवाकडे फटके मारणे किंवा अतिशय आक्रमक फलंदाजी करून चालणार नाही. आणि आपली जी फलंदाजी आहे ती विराटच्या भोवती व्यवस्थित फिरत राहिली. आता 3 गडी बाद झाल्यानंतर ह्याला पाठवायचा जो मास्टर स्ट्रोक होता वरती ऑर्डरवर अक्षर पटेलला, तो अफलातून होता. हा द्रविड आणि रोहित हे दोघेही असे जेंटलमन आहेत, त्यात काय वादच नाही. पण तेवढेच आक्रमक कॅप्टन आहेत. ते समोर हल्ला कसा चढवायचा हे व्यवस्थित जाणतात. ते अक्षर पटेलला वरती पाठवलं, त्याने आपलं काम केलं. अक्षर पटेलच्या 47 धावा, त्यानंतर कोहलीच्या अक्षर पटेल, त्यानंतर दुबे यांच्याबरोबरच्या 50पेक्षा जास्ती रोहित आणि ह्याची तर भागीदारी होती ती 70 धावांची होती. आणि रोहित आणि अक्षर पटेल यांची 70 धावांची भागीदारी. त्यानंतर 48 की 50 धावा दुबे बरोबर. त्यानंतर मग संघाला आपल्या धावसंख्येला थोडा आकार आला आणि 176पर्यंत आपली धावसंख्या पोहोचली. असं म्हटलं जातं होतं की या ग्राउंडवरती 160 ते 170 हा पार स्कोअर आहे. पण नंतर जेव्हा आफ्रिकन्स बॅटिंगला आले तेव्हा असं वाटत होतं की नाही, 170 हा काही पार, 60-70 हा काही पार स्कोअर नाही आहे. पार स्कोअर 180च असला पाहिजे. त्यांची आफ्रिकेची फलंदाजी सुरू झाली. आफ्रिकेची फलंदाजी सुरू झाल्यावर सुद्धा 2 त्यांच्या विकेट झटपट पडल्या. मार्क्रम आणि पहिला हेनरिक्स दोघेही 4-4 धावांवर बाद झाले. 2 बाद 12 म्हणजे तेही थोडंसं बॅकफुटवर आलेच होते.
या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे असा लंबक सारखा इंदोळ इकडून तिकडे घेत होता. कधी आपण पुढे होतो, कधी साऊथ आफ्रिका पुढे होतो. त्यामुळे अनलेस द लास्ट बॉल इज बोल्ड काही प्रेडिक्ट करणं अवघड होतं. 2 विकेट त्यांच्या लवकर गेल्या, पण क्विंटन डिकॉक जबरदस्त खेळत होता. क्विंटन डिकॉक फॉर्मातही आहे. त्यानंतर त्याला जी साथ दिली ती क्लासेन आणि मिलर यांनी त्याला जबरदस्त साथ दिली. क्विंटन डिकॉकला पहिल्यांदा साथ दिली चांगली ती स्टब्सनी. स्टब्स आणि क्विंटन डिकॉक जेव्हा खेळत होते तेव्हा आता हे सामना रंगतदार होणार हे निश्चित झालेलं होतं. स्टब्स एक हाताताई फटका म्हणता येत नाही, 2020 सामन्यामध्ये असेच फटके मारायला लागतात. तो फटका मारायच्या नादात क्लीन बोल्ड आऊट झाला. स्टब्स आऊट झाल्यावर आपल्याला थोडासा दिलासा वाटला असेल. त्यानंतर मैदानात आला तो क्लासेन. मग क्लासेन आणि क्विंटन डिकॉक आणि क्लासेनने तर आल्यापासून हाणामारीच सुरू केली होती. बघता बघता तो षटकारच मारत होता आणि असे षटकार की जे रूफवर जाऊन पडत होते आणि सोलर पॅनल फोडत होते. आता क्लासेन आणि क्विंटन डिकॉक खेळत होते तेव्हा त्यांनी घाईला आणलं होतं आपल्याला. पण इन द मीनवेल असं झालं की क्विंटन डिकॉकला फारसा स्ट्राईक मिळाला नाही आणि क्विंटन डिकॉक हा असा फलंदाज आहे ना की तो स्ट्राईक मिळाला नाही की थोडासा हे होतो, डेस्परेट होतो. आणि मला वाटतच होतं की या डेस्परेशनमध्ये हा उतावळेपणा करणार आणि आऊट जाणार. तसंच झालं. त्याला स्ट्राईक मिळाला तेव्हा उंच फटका मारायचा होता, तो झेलबाद झाला. क्विंटन डिकॉकच्या 39 धावा खूप चांगल्या होत्या. चांगला प्रयत्न केला त्याने. क्विंटन डिकॉक आऊट झाल्यानंतर मैदानात आला तो मिलर. मग आता मिलर आणि क्लासेन जेव्हा खेळत होते तेव्हा खरंच सांगतो सामना आपल्या हातातून पूर्णपणे गेलेला होता. अक्षर पटेलच्या एका ओव्हरला अक्षरशः हल्लाबोल केला आहे नाही क्लासेननी. कारण त्याला माहीत होतं आता इथून पुढे आपल्याला सामना करायचा आहे तो बुमराह, हर्षदीप आणि हार्दिकचा, की त्यांच्या ह्याच्यावरती फारशा धावा आपल्याला काढता येणार नाहीत. तेव्हा अक्षर पटेलचं जे षटक होतं त्याच्यात त्यांनी हल्लाबोल चढवला, 24 धावा काढल्या आणि इट वॉज ॲज गुड ॲज गेम सेट अँड मॅच. म्हणजे आता परिस्थिती अशी झाली की 30 चेंडू 30 धावा 6 विकेट शिल्लक. तेव्हा मला असं वाटलं होतं, मला काय आपल्या सगळ्यांनाच असं वाटलं होतं की आता साऊथ आफ्रिका हारायचं म्हटलं तरी हारू शकत नाही. पण काय सांगायचं गंमत राव तुम्हाला, हारले की त्याही परिस्थितीतून. आणि दुर्दैवाने पुन्हा एकदा सिद्ध त्यांनी करून दिलं की आपण कसे चोकर्स आहोत. आता 30 बॉल 30 रन म्हणजे काय केक वॉक होतं. आता संपलं. ही एक संधी आपली गेली असं वाटत होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची संधी पहिल्यांदा न्यूझीलंडमुळे बरोबर गेली. रोहितच्या कॅप्टनशिपखाली ऑस्ट्रेलियाने आपल्याला हरवलं. पुन्हा 2023च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियानेच आपल्याला फायनलला हरवलं. मला वाटलं आता काय दुर्दैवाने 30 पुनरावृत्ती होते की काय. पण हे काहीतरी नियतीच्या मनात वेगळंच होतं. आणि खरंच आहे हो, क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटीज. अनलेस द लास्ट बॉल इज बोल्ड नथिंग कॅन बी प्रेडिक्टेड. तसंच झालं. आता कसं झालं, आता 15वी ओव्हर एवढी झोडपून काढल्यानंतर तर आपलं ब्रह्मास्त्र काढल्याशिवाय रोहितकडे दुसरा पर्याय नव्हता. 16व्या ओव्हरला त्यांनी बुमराच्या हातात बॉल दिला. बुमराने अगदी 3-4 रन दिले त्या ओव्हरला आणि थोडीशी काय म्हणतात त्याला कामनेस आणला जरा ह्याच्यामध्ये. आपण ह्याच्यातसुद्धा फाईट देऊ शकू की काय असं तेव्हा थोडासा आत्मविश्वास निर्माण झाला. पुढचा ओव्हर मात्र टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच होता. पुढच्या ओव्हरला हार्दिक पांड्यानी एका प्लॅनच होता तो, आउटसाईड ऑफ स्टंपला थोडासा जाणारा चेंडू टाकला. त्या चेंडूवर उंच फटका मारायला गेला क्लासेन आणि पंतकडे कॅच देऊन 52 धावा काढून बाद झाला. ॲक्च्युअली खरं सांगायचं झालं तर क्लासेनची ती इनिंग मॅच विनिंग इनिंग्स ठरली असती जर साऊथ आफ्रिका लाईन क्रॉस करू शकले असते तर. पण नाही, तसं होणार नव्हतं. तो मॅचचा पहिला टर्निंग पॉईंट. क्लासेन आऊट झाल्यानंतर मग आता थोडी आपल्या अशा पल्लवीत झाल्या. त्यानंतर क्लासेन आऊट झाला. मग आता क्लासेन होता तेव्हा परिस्थिती अशी होती की फक्त 30 धावा होत्या, 4च गडी बाद झाले होते आणि 30 बॉल चेंडू शिल्लक होते. म्हणजे रन अ बॉल विथ 6 विकेट्स इन हँड, 30 रन्स टू गो. नथिंग कॅन प्रोटेक्ट देम, नथिंग कॅन प्रोटेक्ट आवर बॉलिंग असं वाटत होतं. म्हणजे ही मॅच आता जवळजवळ गेलीच. पण आपल्या रोहितला मानलं पाहिजे, आपल्या खेळाडूंना मानलं पाहिजे. खांदे पाडले नाहीत त्यांनी, शेवटपर्यंत ह्याची जिद्द ठेवली. आपली 18वी 19वी आणि 20वी जी ओव्हर होती
ती अफलातून झाली. 18वी ओव्हर बुमराला द्यावी लागली. 18वी ओव्हर बुमराची शेवटची ओव्हर होती. त्या ओव्हरमध्ये बुमराने फक्त 2 रन दिले आणि 1 विकेटसुद्धा काढली. आणि तिथेच आता जवळजवळ फेट सील झाल्यासारखं झालं की आफ्रिका काय पुन्हा चोक होणार, करू शकणार नाही. 19व्या ओव्हरला पुन्हा हर्षदीपने फक्त 4 धावा दिल्या आणि आता समीकरण असं झालं की एकच ओव्हर शिल्लक आहे आणि आफ्रिकेला जिंकायसाठी हवेत 16 धावा. पण मिलर बॅटिंग करत होता. शेवटच्या षटकामध्ये 16 धावा हे काही फारसं अशक्यप्राय आव्हान नव्हतं. चेंडू आता होता हार्दिकच्या हातात. पहिला चेंडू मिलर उचलणार यात हे माहितीच होतं. पूर्ण ताकद लावून मिलरने चेंडू उचलला. पण बाउंड्री लाईनवर सूर्याने जो कॅच पकडला तो कॅच ऑफ द टुर्नामेंट होता. तो बाहेर चालला होता बाउंड्री लाईनच्या. सूर्याने झेल पकडला, बॉल हवेत उडवला, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, पुन्हा आत आला आणि तो कॅच पकडली. ती कॅच सूर्याने पकडली. तिथे मॅच संपली. मग राहिलेले फलंदाज काही हे धावा करू शकणार नाही ते माहितीच होतं. तसंच झालं. आफ्रिकेला 7 धावा जिंकायला कमी पडल्या. आम्ही विश्वचषक जिंकला. अशा तऱ्हेने आपली जी विश्वचषकाची जी हे होती प्रतीक्षा ती संपुष्टात आली. 2007 साली आपण T20चा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर 17 वर्षांनी पुन्हा एकदा रोहितच्या कॅप्टन्सीखाली जिंकला. आणि ह्याच नोटवर विराट कोहलीने आपली रिटायरमेंटसुद्धा डिक्लेअर केली. विराट कोहली हा ग्रेट प्लेअर आहे. तर किती नशीबवान पण आहे पहा. शेवटच्या सामन्यामध्ये तो सामनावीर ठरला आणि विश्वचषक हातात घेऊन त्यांनी अलविदा केलं. आता इथून पुढे विराट आणि रोहित हे दोघेही आपल्याला दिसणार नाही आहेत T20मध्ये. पण हे माहितीच होतं. असो, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. आपण हा जी विश्वचषक स्पर्धा आहे ती सुंदर खेळलो, सुंदर जिंकलो. आणखीन एक असं सांगायचं वाटतं की वेस्ट इंडिजमध्ये जेव्हा मॅचेस होतात तेव्हा टोनी गुजरची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. टोनी गुजरची कॉमेंट्री अजूनही कानात येते. या खेपेला तो नव्हता. आपल्या लोकांनी हा विश्वचषक स्पर्धा जिंकून मोठा इतिहासच निर्माण केला आहे. विश्वचषक जिंकायची आपल्याला तशी काय अगदी सवय नाही असं नाही. पण वेल डन इंडिया, वेल डन बॉईज. तर अशा रीतीने एक चांगली सांगता झालेली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर हा लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा. तर ह्या विनिंग नोटवर टिल देन बाय.